मला वाटतं प्रवीण आणि हरेश आणि विश्वास ज्यावेळी प्रवीणला थांबवलेलं आहे, ज्यावेळी हरेशवर विश्वास ठेवलेला आहे आणि म्हणून विश्वास सोबत आहे हरेशच्या. मोठी धावसंख्या करावी लागेल सर, नक्कीच एक 100 पार करावी लागेल असं गणेश टॉसच्या वेळी बोललाय. शेवटी प्रश्न आहे डू आणि डायचा, कारण हा सामना जो संघ जिंकेल तोच आजच्या दिवसातील सेकंड क्वालिफाय होईल, कारण दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे. बरोबर. माझे स्कोरर मित्र जयेश फरडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर समालोचक हेमंत सोनावळे सर या ठिकाणी आहेत, आणि मी संजय गगे खरेडकर पुणेच्या सर्व क्रिकेट प्रेमींचं या सामन्यासाठी या मैदानामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. नक्कीच नीलू महाजन आणि मयूर हे दोन पंच आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. संध्याकाळचं सत्र आहे, थोडासा उन्हाचा जोर कमी होताना दिसतो आहे आणि नक्कीच तो सामना सुरू होईल. साटगाव विपक्ष कानवे. निश्चित मागील काही वर्षांचा अनुभव, विशेषतः चेरुबाप्पा मैदानावरील अनुभव आणि आजपासून या 4 सामन्यांमध्ये ज्या पद्धतीने खेळ झाला, आजच्या दिवसभरातील अनुभव या दोन्ही संघांच्या पाठीशी आहे. पाहूया कानवे आणि साटगाव. पहिला चेंडू फेकला जाईल या सामन्यातला. हो हो हो, पुश केला पॉइंटच्या दिशेला, क्षेत्ररक्षक आहे मनोज विषय, एकच धाव मिळेल. आणि यावेळी मात्र विश्वासनं पहिला चेंडू विश्वासानं खेळून काढला सर. त्या पॉइंटच्या रिजनला एक धाव अकाउंट ओपन झालं, ते कानवे संघाचं. निश्चितच कानवे संघाला या ठिकाणी खूप सावधगिरीने आणि जबाबदारीने खेळावं लागेल. यस, नेक्स्ट बॉल. हो, इस बार स्लोअर गेंद का मारा, समझ नहीं पाए, मिस फील्ड होता हुआ 1 रन मिलेगा. लेग बाइज के सिग्नल आता हुआ अंपायर नीलू महाजन की ओर से, और कहीं ना कहीं इस गेंद ऑफ स्टंप के बाहर पिच होती हुई अपील हुई थी, लेकिन नीलू महाजन सिग्नल करते हुए कि गेंद कहीं ना कहीं ऑफ स्टंप के बाहर पिच हो गई होगी और ये अपील रिजेक्ट किया गया. फिर से एक बार गेंदबाज गणेश अपनी गेंदबाजी छोर से. ओ हो, इस बार क्या हुआ, गेंद गई डाउन द लेग, सबको छकाती हुई बल्लेबाज विकेट की तरफ स्लिप, ये तीनों को छकाती हुई गेंद सीधा जाकर पहुंची बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन के लिए डीजे. म्हणजेच वाईड +1, 5 धावा मिळतील या चेंडूवर. एकूण धाव संख्या होती 7. कुछ खराब प्रदर्शन करते हुए यहाँ पे गणेश और उसी के साथ खराब एक्सट्रैक्शंस और स्लिप के साथ ये बाउंड्री. फिर से एक बार तैयार गेंदबाज अपनी गेंदबाजी मार्ग पर, और फिर से एक बार सामना करेंगे विश्वास और हरीश नॉन स्ट्राइकर एंड पर. देखते हुए क्या होगा आगे. इस बार बढ़िया प्रहार करने का प्रयास, गेंद बैट की एज लेते हुए विकेट कीपर की दस्तानों में गेंद जाकर पहुंची और पहला विकेट गिरता हुआ कानवे टीम का. विश्वास बैक टू द पवेलियन, बैक टू द डगआउट. डीजे. जीतना होगा. सो डू और डाई इस मैच में भी हमें देखने को मिलेगा, और जो हुआ सो हुआ. अब अगली गेंद पर फोकस करना पड़ेगा. और नए बल्लेबाज गणेश, कप्तान कुल. गणेश एक जिम्मेदार प्लेयर यहाँ पे. इस बार पॉइंट की दिशा में क्या हुआ, ड्रामा.
फिर से एक बार ड्रामा दिखने को मिला। वे गणेश यहाँ अपना विकेट देता हुआ पॉइंट की दिशा में आसान सा कैच और लपक लिया हुआ खिलाड़ी थे मौजूद। गलती कर बैठे गणेश। निकेश बहुत ही बढ़िया कैच और दूसरा विकेट का पतन कान्वे टीम के लिए। अब तो सोचना पड़ेगा। DJ और इस मैच में कुछ खास नहीं कर पाए। ही बैक टू द पवेलियन विदाउट डिस्टर्बिंग स्कोर कार्ड ऑन गोल्डन डेक। नाही बल्लेबाज गुरुनाथ, नवीन फलंदाज सर येतोय मैदानावर गुरुनाथ। आणि नक्कीच गुरुनाथवर आता एक मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे। काही सेफ्टी झोन मध्ये खेळताना हो, 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 हो. काय होतं इथे सर? एक स्क्वेअर लेगच्या दिशेला हलकासा स्टीअर केला, रन होता की नाही, जर इथे अपघात झाला असता तर मात्र पश्चाताप करावा लागला असता। नक्कीच इथे वाचतोय हा फलंदाज आणि एक चोरटी धाव पूर्ण केली। एक धाव पूर्ण होते आणि या धावच्या मदतीने धावसंख्या होते 8, 2 बाद 8। नक्की सर हे षटक क्रमांक पहिलंच सुरू आहे, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे आणि आतापर्यंतची कामगिरी राहिलेली आहे 8 धावा आणि 2 गडी बाद। निश्चितच गणेशचा या अगोदरच्या सामन्यात सुद्धा चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं गोलंदाजीमध्ये। पुन्हा एकदा हरेश जोरदार प्रहारच्या प्रयत्नामध्ये एक धाव पूर्ण, कार्पेट शॉट, चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धाव पूर्ण आणि यशस्वी हरेश या ठिकाणी हलती ठेवले आणि धाव संख्या होते ती 10, 2 बाद 10। नक्की सर इथे मला वाटतं पॉवर प्लेचं पहिलं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपत आहे, कारण ज्या अर्थी अंपायरिंग एंडवर चेंज दिसतोय, ज्या अर्थी फलंदाजीच्या एंडवर चेंज दिसतोय, तसाच गोलंदाजीच्या एंडवर देखील आम्हाला चेंज दिसेल। दुसरा गोलंदाज येईल कान्वे संघाकडून, सॉरी साटगाव संघाकडून। कोण येईल गोलंदाज विचार करावा लागेल, कारण पहिलं षटक अतिशय सुरेख सर पडलं असं म्हणता येईल, कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले असताना फक्त 10 धावा आणि त्यातही 2 महत्वपूर्ण गडी बाद करण्यात यश मिळालं। ते गोलंदाज गणेश, यावेळी मात्र नवीन गोलंदाज येतोय स्वप्नील। एक स्वप्नवत कामगिरी करावी लागेल स्वप्नीलला, कारण सामना अतिशय मोठा आहे। जरी आपण क्वालिफायर म्हणत असाल तरी देखील खूप मोठा सामना है। हो इस बार गेंद को दिशा दी और स्लीप के खिलाड़ी ने कोई गलती नहीं की और 1 रन पर संतुष्ट रहना पड़ेगा। दोनों बल्लेबाजों को अब स्ट्राइक लेंगे हरेश भेरे। 11 धावांवर 2 गडी बाद अशी कान्वे संघाची कामगिरी राहिलेली आतापर्यंत। काहीसं प्रेशरमध्ये खेळताना दिसत आहेत कान्वे संघाचे दोन्ही फलंदाज, कारण ज्या पद्धतीनं पहिल्या षटकातील आपण चित्र पाहिलं तर 2 आघाडीचे फलंदाज या ठिकाणी अतिशय कमी धावा जमा करून पॅव्हलियनमध्ये परतलेले आहेत। हरीश आणि गुरुनाथवर एक मोठी जबाबदारी। यावेळी मोठा फटका फाईन लेगच्या दिशेला। ओ व्हॉट विल बी द रिझल्ट? दिस विल बी maximum out of the park, 6 runs DJ। और इस 6 रन के साथ स्कोर कार्ड आगे जाता हुआ स्कोर जाकर पहुंचा 17 रन 2 विकेट की नुकसान पर। बहुत ही बढ़िया स्ट्रोक हरेश, बड़े मजे हुए खिलाड़ी। इस बार क्या होगा अगली गेंद? हो इस बार बढ़िया अपील होता हुआ, लेकिन एक डॉट गेंद डालने में सफल रहे स्वप्निल। सर डॉट चेंडूंची पर्सेंटेज वाढवावी लागेल।
निश्चितच कारण एक धावसंख्या मोठी झाल्यानंतर आपण जेव्हा सेकंड बॅटिंग करत असतोय नक्कीच साटगाव संघाला एक टार्गेट मिळणार आहे. मात्र ते टार्गेट मोठं सेट करावं लागेल कानवे संघाला. एक मोठ्या धावसंख्येचा डोंगर या ठिकाणी उभा करावा लागेल, कारण शेवटी आज हा शेवटचा सामना क्वालिफाय होण्यासाठी. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र हरेश भेरे आणि गुरुनाथ गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. एक धाव चोरटी धाव पूर्ण केली. धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा 2 महत्वपूर्ण गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र सर मैदानावर हवा सुरू झाली आहे. थोडासा का होईना गारवा आणि एक आल्हाददायक असं वातावरण मिळेल आमच्या खेळाडूंना. खेळाडू निश्चितच या आल्हाददायक वातावरणाचा फायदा उचलतील आणि एक मैदानामध्ये चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करतील. पाहूया पुढचा चेंडू खेळतोय तो गुरुनाथ. आड़े बल्ले से खेलने का प्रयास. गेंद चली गई. बल्ला आने के लिए थोड़ी देर हो गई और गेंद निकल पड़ी दस्तानों में विकेट कीपर की और एक डॉट गेंद डालने में सफल स्वप्निल. और स्कोर यही रुकता हुआ 18 रन 2 विकेट के नुकसान पर. कुछ खास करना पड़ेगा यह हरीश और गुरुनाथ को. इस बार बढ़िया प्रहार. गेंद जाएगी लॉन्ग रन क्षेत्र में. वहां खिलाड़ी मौजूद. दूसरा रन लेने का प्रयास. उतना बढ़िया थ्रो आया क्या? नहीं आया. 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने और स्कोर जाकर पहुंचा 20 रन 2 विकेट के नुकसान पर. और मुझे लगता है यह मैंडेटरी पावर प्ले का दूसरा ओवर खत्म होता हुआ और 2 ओवर्स के बाद स्कोर जाकर पहुंचा है 20 रन 2 विकेट के नुकसान पर. कानवे टीम 10 की औसत से. एक चांगला रन रेट म्हणावा लागेल कानवे संघाकडून, कारण आत्तापर्यंत 2 विकेट जाऊन सुद्धा 10च्या रन रेटनं खेळत असलेला कानवे संघ. निश्चितच हरेश आणि आता गुरुनाथला एक चांगली खेळी करावं लागेल, जबाबदारीने खेळावं लागेल. नक्कीच सर, तुम्ही नेहमी सांगत असतात की एकदा का जबाबदारी खांद्यावर पडली की बाकी गोष्टी सांगायची गरज लागत नाही. यावेळी मात्र हरेश आणि गुरुनाथ ज्या पद्धतीचा मागचा स्ट्रोक सर आपण पाहिला, पुढे सरसावत त्या चेंडूला दिशा दिली लॉंग ऑनच्या दिशेला आणि 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्या यांनी दोघांनी. आणि आतापर्यंत 20 धावा धावफलकावर लागल्या सर. हरेश जरा आत्मविश्वासाने या ठिकाणी खेळताना दिसतोय. खूप मोठा अनुभव आहे सर हरेशकडे. आपण बरेच वर्ष त्याला खेळताना पाहतो आहे. मात्र आपल्या ग्रामीण भागातील खेळाडू आपलं काम सांभाळून आपलं घर सांभाळून खेळत असतात आणि तसा विचार केला तर खूप काही चांगलं प्रदर्शन आपले खेळाडू करत असतात. पाहूया पुढील चेंडू. गणेश आणि मारा करतोय तो हरेश. ओ हाफ ट्रॅकर ट्रॅक टुवर्ड्स चेरोबाप्पा टेम्पल. दिस इज येट अनदर मॅक्सिमम 6 रन्स. हरेश भेरे डीजे. साइड वाले कभी थकते नहीं, पालकी वाले कभी रुकते नहीं, साइड वाले कभी थकते नहीं. हम तो शिरडी के बक्षीस लागलं असं मी नेहमी सांगतोय. आधी स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. हरेश भेरे सलग 3 षटकारांना 300 रुपयाचं पारितोषिक. सूरज फोर्डे द चेरिवली एक्सप्रेस. यावेळी मात्र आमिष दाखवलं गेलंय बक्षिसाचं. Harish, you must be cool and composed because these prizes will not be allowed when you will be back to the dugout. So, विचारपूर्वक खेळावं लागेल या सामन्यामध्ये. अतिशय महत्वाचा सामना. यावेळी काय झालं? यावेळी मात्र ऍक्सिडेंट होईल का? नाही झाला. वाचले दोन्ही एंडला. दोन्ही फलंदाजांना सर जीवनदान मिळालं. नक्कीच हरीश जरी या ठिकाणी आक्रमक भूमिकेत खेळत असेल, तेवढाच संयमी खेळ त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. परंतु चोरटी धाव घेण्यापासून सुद्धा तो स्वतःला वाचवत नाहीये. याचाच अर्थ तो संघाला ॲट एनी कॉस्ट कुठल्याही पद्धतीनं विजय मिळवून देण्याच्या मार्गावर आहे. नक्कीच सर. मात्र क्रिकेटमध्ये कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं. 1 बाउन्स 4 रन्स इन टू द डीप थर्ड मॅन रिजन. 4 रन्स आणि या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा. डीजे
आतापर्यंत. हो हो सुरेख. यावेळी फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल का? ओ हो हो, नो मॅन्स लँड. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न डेंजर झोन मध्ये, मात्र यशस्वीपणे 2 धावा पूर्ण केला. हा आहे सर कॉन्फिडन्स हरेश भेरे. मात्र थोडासा संयम ठेवावा लागेल, कारण चांगल्या चेंडूचा सन्मान करावाच लागेल. निश्चित. जर चेंडू वाईट आला तर त्याला सीमारेषा दाखवावी लागेल. निश्चितच हरेश भेरे या ठिकाणी चोरटी रन ज्या पद्धतीने घेत आहेत, तर स्वतः गोलंदाज सुद्धा कन्फ्यूज होतोय आणि त्याचा निश्चितच परिणाम होतोय पुढच्या चेंडूवर. नक्कीच सर, गोलंदाजीची एकदा का आपण लाईन अँड लेंथ भरकटवली की नंतर सगळं सुलभ होतं. कारण आपण वीरेंद्र सहवागला पाहिलं असेल, अगदी पहिला चेंडूपासून प्रहार, यावेळी एन्सर टुवर्ड्स हो 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 झेल साठी गेला होता, मात्र झेल नाही झाला. 2 धावा वाचवल्या संघासाठी, मात्र हरेशनं 2 धावा जमा केल्या आपल्या संघासाठी. धावफलक कौतुक करावं लागेल ते क्षेत्ररक्षकाचं सुद्धा, कारण 4 धावा घेण्यापासून त्याने किमान 2 धावा वाचवलेल्या आहेत. नक्की सर, आणि थोडा जरी अंदाज चुकला असता तरी सरळ सीमारेषेबाहेर चेंडू जाऊ शकला असता, मात्र स्वतःला समर्पित केलं त्या चेंडूसाठी. पुन्हा एकदा गणेश आणि मारा करतोय तो हरेश. पाहूया पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा जोरदार प्रहार. चेंडू आभाळाकडे जातोय. कुठल्याही प्रकारचं क्षेत्ररक्षण नाही. 3 क्षेत्ररक्षक धावत येत आहेत. झेल होत नाहीये. 2 धावा आरामात पूर्ण होतात त्या ठिकाणी. 3री धाव घेण्यापासून हरेश स्वतः रोखतोय आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 36. सर, जेव्हा चेंडू हवेत तरंगला तेव्हा मात्र हार्टबीट वाढले असतील तिथे आमच्या हरेशच्या, मात्र चेंडू पडला 3 क्षेत्ररक्षकांमध्ये. आपण बऱ्याचदा आंतरराष्ट्रीय मॅच पाहत असताना हे सीन पाहायला मिळतात. मात्र नक्कीच हरेश बोलला असेल, आभाळ लागत माया तुझी आम्हावर राहू दे, आमच्या संघावर राहू दे, कारण मी प्रतिकार करतोय, मी संघर्ष करतोय, तो माझ्या संघासाठी करतोय. आणि नक्कीच त्याच्या प्रयत्नांना यश. 2 धावा पुन्हा एकदा आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 36 धावांवर. 36 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. या ठिकाणी कौतुक करावं असं वाटेल ते हरेश भेरेचं कान्वे संघाकडून खेळताना, कारण तो एका बाजूने खिंड लढवताना दिसतोय. निश्चितच दुसऱ्या बॅट्समनला संधी मिळाली तर तो त्याचं सोनं करेलच, परंतु सद्यस्थितीला या अगोदरचं षटक जर पाहिलं आपण तर हरेश मात्र एका बाजूने खिंड लढवताना दिसलाय. स्वतःकडे स्ट्राईट रोटेट करताना हरेश. नक्की सर, 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकानंतर धावसंख्या 36, तब्बल 12ची औसत. पहिल्या 2ला 10ची औसत होती, आता मात्र 12. नक्कीच औसतन स्कोर वाढत चाललेला आहे आणि हे श्रेय आहे हरेश भेरेचं. यावेळी गोलंदाज कुणाल येतोय सर. कुणाल आणि मारा करेल तो गुरुनाथ. हो हो, पॉइंटच्या क्षेत्रात चेंडूला दिशा दिली. चेंडू जातो बॅकवर्ड थर्डमॅनच्या दिशेला, सीमा रेषा पार, चौकार. चाळीस 44 डीजे. गेला आणि नक्कीच एक डॉट चेंडू. साटगाव संघ थोडासा संयम दाखवावा लागेल, कारण धावसंख्या अगदी वेगाने सर जमा होताना दिसतात तिथे त्या अकाउंट मध्ये कानवे संघाच्या. पाहूया सलग चौकार पाहायला मिळतोय की नाही गुरुनाथच्या बॅटमधून. सॉरी, नक्कीच गोलंदाजी मार्कवर कुणाल. येस 2 गुरुनाथ. यावेळी मात्र
स्टिअर चांगलं केलंय, फाईन लेग झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. हो फंबल, आणि फंबलचा परिणाम दुसरा फंबल, आणि परिणामी रन मिळतील 3. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली गुरुनाथ आणि हरेश कडून. सर नक्कीच आपल्या मनामध्ये जिद्द आहे, ती जिद्द दिसते, आणि धावसंख्या होती 47. 47 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. तब्बल 40 धावांची सर पाहता पाहता पार्टनरशिप या दोघांमध्ये झालेली आहे. दुसरा गडी बाद झाला तेव्हा धावसंख्या 7 होती, आणि गणेश 0वर बाद होता. 40 धावांची पार्टनरशिप या दोघांमध्ये होती. किती जलद बघा. ज्या पद्धतीने धावांचा हा स्पीड वाढतोय, पंचांचा वाईटचा इशारा आहे, तो एक दिशाहीन चेंडू म्हणावा लागेल कुणालकडून. अतिरिक्त धावमध्ये धावेत भर पडते आणि धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ते 48. एक मोठी पार्टनरशिप म्हणावं लागेल. कुणाल या ठिकाणी काहीसा मागडा सिद्ध होतोय. पाहूया पुन्हा एकदा मारा करेल हरेश, आणि रिव्हर्सशिप खेळून एक चांगला फटका, एक सुंदर फटका म्हणावं लागेल तो हरेशच्या बॅटमधून. सर, खणखणीत चौकार. एक ब्रँडेड शॉट आहे सर हा. आणि धावसंख्या 52. 52 रन्स. मला नक्कीच वाटतं सर हे षटक संपल्यावर देखील सरासरी वाढलेलीच असेल, कारण 10 नंतर 12 झाली, 12 नंतर आता 13 दिसते. 13 होते की आणखी पुढे जाते. पाहूया पुढचा चेंडू. निश्चितच हरेश आणि गुरुनाथ क्रिकेट प्रेमींचं एक चांगलं मनोरंजन या ठिकाणी करतायत. कदाचित मागच्या सामन्यात सर पराभव जिवारी लागलेला आहे. हो हो हो, डाऊन द लेग होता का चेंडू? येस इट इज डाऊन द लेग. वाईड सिग्नल येतोय आमचे पंच मयूर उर्फ मायकेल बेबन. आणि यावेळी एक अतिरिक्त धाव मिळेल सर. 53 धावा धावफलकर पाहता पाहता लागलेले आहेत, आणि षटक क्रमांक सर 4 चालू आहे. नक्कीच अर्धशतक पार केलं अर्ध्या रस्त्यावर, अर्धा रस्ता बाकी आहे, आणखी 4 षटकं बाकी आहेत आणि काही चेंडू शेष. नक्कीच 100 पार होईल का? पुढचा चेंडू. हो यावेळी सुपर शॉट, सुपर शॉट, इनसाइड आउट कव्हर ड्राईव्ह, क्लासिकल शॉट, ब्रँडेड चौकार, आणि धावसंख्या होते 57. लॉस ऑफ 2 आफ्टर अकम्प्लिश ओव्हर नंबर 4. सर 4 षटकांमध्ये 57 धावा, तब्बल मला वाटतं 14ची सरासरी, 14.50 ची सरासरी इथे दिसते. आणि ही सरासरी जर शेवटच्या षटकापर्यंत कायम राहिली तर ह्या आजच्या इनिंग मधील, आजच्या सामन्यांमधील शतक पार असं एक धावांचा डोंगर या ठिकाणी उभं राहिलेलं दिसेल. एक मोठी खेळी पाहायला मिळेल कान्वे संघाकडून. अर्धशतक झालंय. अच्छा. देतोय मित्र पाणी द्यायचं. डीजे सार्थक ऐकवाच आम्हाला गाडी घोंगराची. आम्ही केव्हापासून वाट पाहतो त्या गाण्याची.
गाव संघाकडून आणि पुन्हा एकदा सामन्याची सूत्र हाती घेतली जातील हरेश आणि गुरुनाथकडून. एक सर संयमी खेळलेत दोघे पण आणि त्याचबरोबर वेळेचे भान ठेवून चेंडू पाहून या सगळ्याच गोष्टींचा भान ठेवत हा खेळी हरेश भेरे साकारतोय आजच्या दिवसातली एक ऐतिहासिक खेळी, कारण आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा आहे. हरेश भेरेला बऱ्याच दिवसातून सर ही खेळ खेळताना पाहतो आम्ही आणि नक्कीच टीम कशी असावी सर, कधीतरी एकानंच जबाबदारी घेऊन संघाला विजयी करावं. एक फेज आला होता सर भारतीय संघाच्या बाबतीत, कधी धोनी, कधी युवराज, कधी रैना तर कधी कोहली, रोज वेगवेगळा प्लेअर खेळला जायचा, कधी रोहित तर कधी गंभीर. हीच अवस्था पाहायला मिळते इथे. गणेश माघारी परतला मात्र हरेशनं सगळी सूत्र हाती घेतली. हो डेंजर झोन. हॅलो हॅलो मोमेंट वाईट Hello. Going back to the pavilion. सर माहिती ब्लो. हॅलो नक्कीच इथे खूप मोठी सर चूक झाली. 6 धावा मिळतील. नक्कीच खेळाडू वृत्ती आम्हाला दिसली तिथे आणि 6 धावा सर. आणि कोणाच्या बॅटमध्ये हरेश भेरे HB सर. हा HB चेक केला जातो जेव्हा तुम्हाला विकनेस आलेला असतो आणि नक्कीच हा विकनेस निर्माण करतो या सामन्यामध्ये HB. नेक्स्ट बॉल. यावेळी मात्र नो वन कॅन स्टॉप, नो वन कॅन स्टॉप. आउट ऑफ द पार्क. 6 रन, सिक्सर, बॅक टू बॅक 6. एक सर स्वप्नवत खेळी हरेश भेरे, स्वप्नवत खेळ खेळतोय. सुरेश फरडे यांच्याकडून जे या सलग 3 6साठी 300 रुपयाचं कदाचित मला वाटतंय हां हरेश त्याचे मानकरी ठरणार आहेत. नक्कीच एक रिमाइंड करून दिलं की 2 तर झालेले आहेत, तिसरा येईल का. आणि सगळ्यात महत्वाचं मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा गोलंदाज. यावेळी मात्र समाचार घेतला जातोय सर. निश्चितच, कारण समोर आहे हरेश भेरे. ओहो इस बार गेंद सीमा पार. चेरोबप्पा मैदान, चेरोबप्पाच्या मैदान आणि मंदिरावर तो चेंडू आणि वैयक्तिक 52 धावांवर खेळतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हरेश भेरे चेंडू किती फेस केले आमचे स्कोरर सांगतील. तत्पूर्वी सूरज फरडे यांनी 500 रुपये इकडे जमा करावेत. अरे तब्बल 17 चेंडू 52 धावा 300चा स्ट्राईक रेट. अरे 200 रुपये सोनावणे सर एवढे ओरडून ओरडून सांगतायत ना. नक्कीच पुढचा चेंडू. हो पुढे सरसाव. यावेळी सरळ रेषेत मारला चेंडू सीमा पार. चौकार. थरार थरार आणि थरार. यावेळी मात्र हरेश बेरे सर बॅट मधून आग ओकतोय, कारण केवळ 18 चेंडू आणि 80 धावा. 18 चेंडू आणि 56 धावा. 56 धावा. 300चा स्ट्राईक रेट. खूप मोठी खेळी म्हणावी लागेल आणि ते पण एखाद्या निर्णायक क्षणी. आणि 2 विकेट्स आघाडीच्या 2 विकेट्स गेल्यानंतर एक मोठी जबाबदारी पेलताना हरेश भेरे या ठिकाणी दिसतोय. त्या गोलंदाजाचं खरपूस समाचार. यावेळी लेग साइडला चेंडू जाईल काऊ कॉर्नर झोनला. क्षेत्ररक्षक आहे मिसफील्ड करतोय. 1 धाव होती, 2 मिळाल्या. नक्कीच सर तो शेर आठवलाय. ना कद बडा ना पद बडा, ना कद बडा ना पद बडा, मुश्किलों में जो खडा वही सबसे बडा. कानवे संघाच्या डगआउट मध्ये हेच सुरू आहे की नक्कीच गणेश परतला होता माघारी आणि खूप मोठी अपेक्षा होती गणेशकडे, मात्र ती अपेक्षा पूर्ण करतो इथे हरेश भेरे. 300 रुपयाचं पारितोषिक लागलं होतं
चेरोली एक्सप्रेस सूरज पडडेकडून ते लागू झालंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हरेश जोरदार प्रहारच्या प्रयत्नामध्ये, परंतु बीट होतोय आणि यावेळी हे षटक देखील सर संपतं. संपत. या षटकात किती धावा आल्या आमचे स्कोरर मित्र सांगतील. 25 धावा सर तब्बल या षटकात. आणि शेवटी क्रिकेट आहे. ज्या अगोदरच्या सामन्यामध्ये ज्याला 3 विकेट घेतल्या म्हणून मॅन ऑफ द मॅच म्हणून सन्मानित केलं होतं, 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. अजूनही 3 षटकं शिल्लक आहेत. धावसंख्या झाली आहे 82. 5 ओव्हरलाच 82. आता अध्यक्ष यांनी येऊन इथं जाहीर करावेत. वाखाणण्याजोगी सर कामगिरी होते. भेरे मला वाटतं सोनावणे सर आज क्रिकेट प्रेमींची हरीश भेरे यांच्याकडून शतक मारतील अशी अपेक्षा आहे. पाहूया अजून 18 चेंडू शिल्लक आहेत त्याच्या खात्यामध्ये. सर 300चा स्ट्राईक रेट चालू आहे. 19-58. यावेळी पंच केला बॅक फुटवर जाऊन गुरुनाथनं. चेंडू जाईल का सीमा पार. चौकार. डीजे भूषण भेरे पहिला चेंडू पहिला चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने खातं खोल. सर डबल बी विथ HB. यावेळी मात्र डबल बी बँक बॅलन्स. इथे मात्र स्कोअरचा बॅलन्स वाढवेल कानवे संघाचा भूषण भेरे. यावेळी मात्र 86 धावा होत आहेत सर धावफलकावर. 100 धावा अगदी सहज दिसत आहेत. आणि अजूनही 3 षटकं बॅलन्स आहेत त्यांच्या सर खात्यामध्ये. नक्कीच मला वाटतं 125 की 26 सर्वोच्च स्कोअर IPL या CPLच्या 5व्या पर्वात साठगाव संघाचा आहे. तो स्कोअर पार होईल का. यावेळी खोदून काढला हेलिकॉप्टर शॉट. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा देखील सर आरामात पूर्ण करतील दोन्ही फलंदाज. कुठल्याही प्रकारची रिस्क न घेता दोन्ही फलंदाज या ठिकाणी खेळतात आणि आक्रमक खेळताना दिसतात. हे विशेष बाब या ठिकाणी. सर आम्हाला एक क्रिकेटमध्ये चित्र दिसतं. राहुल द्रविड कितीतरी वेगाने खेळला तरी आम्हाला वेग दिसणारच नाही, कारण त्याची खेळची शैली तशी आहे. बरोबर. मात्र सेहवागनं जर 2 चेंडू जरी 8 केले तरी जास्त वाटणार. पण राहुल द्रविड देखील त्या पद्धती खेळायचा. मात्र तुमचा एक स्वभाव आहे, तो त्या स्वभावानं खेळलं जातं. ओ इस बार गेंद हवा में, खिलाड़ी नीचे आएगा तो भी दर्शक बनेगा. रन मिलेंगे 6. एक और छक्का. आणि स्कोर कार्ड अगदी वेगानं सर 120च्या वेगानं धावलं. 94 धावा. मला वाटते क्रिकेट प्रेमींना ज्या पद्धतीने अपेक्षा होत्या या शेवटच्या सामन्यातील खेळीतील, त्या अपेक्षांना पुरेपूर दोन्ही फलंदाज उतरताना दिसत आहेत. सर यावेळी मात्र साठगाव संघाला आत्मपरीक्षण करावं लागेल. कुठेतरी गोलंदाजीवर कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. धावा रोखावे लागतील. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हरेश भेरेचे विकेट घ्यावी लागेल. निश्चितच, कारण हरीश भेरे आणि भूषण भेरे ज्या पद्धतीने क्रीजवर दोघे सेटल झालेले आहेत, त्यांच्याकडे पाहून वाटतंय की आजच्या या दिवसभरातील सर्वोच्च मोठा स्कोर या ठिकाणी उभा राहणार आहे. सर्वोत्तम खेळली जाते. आणि आजची पार्टनरशिप पाहता तर खूप मोठी पार्टनरशिप देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते झाली होती. तो विकेट किती गेला रे? तिसरा विकेट 82 वर गेला ना. तिसरा 82 वर गेला ना. 82 आणि त्यातनं 7 कट करा. यावेळी पुन्हा एक मोठा फटका. काऊ कॉर्नर. हो सुरेख क्षेत्ररक्षण. 2 धावा मात्र घेण्यापासून रोखू नाही शकले. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 96. आणि षटकापासून केवळ 4 धावांचा अंतर आहे. 4 धावांपासून अंतरावर असलेला कानवे संघ एक मोठी खेळी म्हणावी लागेल या ठिकाणी. पाहूया संघाचं हे शतक लवकरच कार्ड फलकवर लागतं. आणि मोठा फटका या ठिकाणी म्हणावा लागेल. उंचावर गेलेला चेंडू आणि खाली क्षेत्ररक्षक आणि झेल वाद होतोय तो भूषण भेरे. येस, एक छोटासा कॅमिओ सर इथे समाप्त होतो भूषण भेरेचा. एक उत्तुंग षटकार पाहायला मिळाला. नक्कीच हरेश भेरेला साथ द्यायला कोण येईल. झेल बाद निशांत येतोय सर. 5 चेंडूंमध्ये 14
धावांची खेळी या ठिकाणी खेळून भूषणची खेळी संपुष्टात येते. चांगली खेळी म्हणावं सर लागेल. नक्कीच चांगलीच खेळ आहे, कारण 5 चेंडू 14 धावा म्हणजे जवळजवळ 300चा स्ट्राईक रेट. निश्चितच. खेळत 300चा स्ट्राईक रेट सुरू आहे इथे, कारण हरेश भेरे देखील 300च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. 19 चेंडू आणि 58 धावा होत्या. ज्या पद्धतीने खेळी करून भूषण पॅव्हलियनमध्ये परततोय, त्यांच्या संघाला, त्यांच्या टीमला, त्यांच्या कप्तानला सुद्धा निश्चितच त्यांचं स्वागत करायला आवडेल, कारण मोठी धावसंख्या त्यांनी उभारलेली आहे या ठिकाणी. सर बऱ्याचदा आपण पाहतोय एखाद्या संघाची धावसंख्या जर सुरुवातीला जास्त झाली असेल तर टेलेंडर पण येऊन फायदा उचलून जातात, आणि त्या अशामध्ये मी एकदा अजित आगरकरचं आपशतक पाहिलं होतं. कारण ऑलरेडी रन्स आहेत आपल्याकडे, मग मात्र निर्धास्त खेळलं जातं. यावेळी गोलंदाज स्वप्नील आणि मारा करतोय हरेश. यावेळी मात्र अपील होईल, मात्र चेंडू पिच होते ऑफ स्टंपच्या बाहेर, आणि याबरोबर हे षटक संपते सर. षटक क्रमांक 6 समाप्त, आणि धावसंख्या आहे धावफलकावर 96 96. अजूनही 12 चेंडूंचा खेळ कानवे संघाकडे आहे. सर 36 बॉल 96 धावा. 96 धावा. नक्कीच इथे 7वं षटक सुरू होईल. कोण घेऊन येईल ते 7वं षटक साठगाव संघासाठी? जरा फास्ट घ्या प्लीज, वेळ होतोय खूप, मला कारण वेळेत सामना झाला पाहिजे. पुन्हा एकदा कुणालच येतोय की काय? कुणाल कुणाल या अगोदरचं षटक खूप महागडे षटक टाकलं होतं कुणालनं. 21 धावा दिल्या होत्या. पण सर 21. क्रिकेट असा खेळ आहे ना, ज्या गोलंदाजावर आक्रमण होतो ना तोच चांगला विकेट घेऊन जातो. यावेळी ते होईल का? पाहूया. नव्याने आलेला फलंदाज भूषण, सॉरी फलंदाजाचं नाव निशांत या ठिकाणी, आणि मारा करणार आहे तो कुणाल. सर नक्कीच या धावांचं दडपण साठगाव संघावर दिसत नाही, कारण आहे मागचा सामना अगदी सहज जिंकला होता, 89 धावांचं टार्गेट होतं. यावेळी मात्र निश्चितच ती प्लॅनिंग असेल. पुढचा चेंडू, यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्ट्राईक दिली जाईल हरेशला. हो हरेश एक अधिक धाव घेतोय, दडपण टाकलं क्षेत्ररक्षकावर, मिसफिल्ड केली. मला वाटत होतं की हरेश बेरे स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करेल, परंतु ज्या पद्धतीने तो चोरट्या धावा या ठिकाणी घेतोय, म्हणजे स्वतःच्या एकंदरीत धावांपेक्षा, एकूण धावांपेक्षा सांघिक धावावर त्याचा किंवा सांघिक खेळावर खूप जास्त भर दिसतोय. निश्चितच कौतुकास्पद. आणि सर तोच खेळाडू मोठा होत असतो. पण यावेळी निशांत नक्कीच स्ट्राईक देईल सर, मात्र सध्या तरी त्याच्या बॅटमधून देखील धावा येत आहेत. या धावा नाही आल्या तर स्ट्राईकचा विषय येतो. यावेळी निश्चित कुणाल टू निशांत. हो इन द एअर, फटका फसलाय. झेल अजिबात सुटणार नाही, कारण गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेतोय. मी हेच म्हटलं होतं सर, जेव्हा जेव्हा एखाद्या गोलंदाजावर प्रहार होतो त्याच गोलंदाजाला जास्त विकेट मिळण्याचे चान्सेस असतात. त्याचं हे उत्तर आहे. निशांतला इथे यश मिळतं. कदाचित कप्तान मनोजजी विषय यांचा तो विश्वास होता त्या बॉलरवर, कुणालवर, आणि मला वाटतं तो विश्वास या ठिकाणी सार्थ होताना दिसतोय. नक्कीच त्या विश्वासाला खरं उतरावं लागतं, तर आणि तरच आपण चांगली कामगिरी करू शकतोय किंवा आपल्याला पुन्हा पुन्हा संधी मिळू शकते. धावफलक 98 धावा. हा. 19 चेंडू 58 धावांवर खेळतोय हरेश. आता मात्र स्ट्राईकचा भार सांभाळेल, येईल का मोठा? यावेळी मात्र मोठा फटका येईल का? कार्पेट शॉट, मिसफील्ड, गरीबी में अटा गेला. आधीच परिस्थिती वाईट आणि त्यात या 4 धावा नक्कीच या कुठेतरी मागात पडतील त्या साठगाव संघाला. कारण सर असं पण आहे ना, भाग्य बहादूर का साथ देत आहे, आणि तो बहादूर आहे हरेश. ज्या पद्धतीने खेळतोय, आणि हा पहिला तर चेंडू अगदी सरळ हातात आलेला होता, मात्र भाग्य असलं ना की काही होऊ शकतं सर, झेलही सुटू शकतो. निश्चितच यावेळी मात्र कोई नहीं रोकेगा, सीमा पार षटकार. सर 20 चेंडू फेस केलेत आणि धावा झाल्या 68. एक मोठी, सर्वात मोठी खेळी म्हणावी लागेल आजच्या दिवसातील.
प्लीज युट्यूबच्या खाली बसलेत ना प्रेक्षक लहान मुलं, खेळाडू कक्षातील देखील आपण वर बसायचे, प्लीज सहकार्य करा. खेळाडू कक्षात बसायचे, खाली नाही बसायचंय. हरेश भेरे सर नक्कीच आग ओकतोय बॅट मधून, कारण ज्या पद्धतीनं यावेळी मात्र 20 चेंडू आणि 68 धावा. आमचे प्रवीण फळटे देखील उठून बसलेत. नक्कीच काय होतंय मैदानावर. ओहो, स्काय स्क्रॅपर, हायली हायली ह्यूज सिक्सर. नक्कीच वैयक्तिक 74 धावा सर, आणि चेंडू फेस केले ते 22 मध्ये 74. व्हॉट अ स्ट्राईक रेट. स्ट्राईक वाढले, धडधड वाढली. आता क्रिकेट प्रेमींना उत्सुकता लागलेली ती हरेशच्या शतकाची. आणि सर व्हायलाच हवं, प्रयत्नांना यश मिळायला हवं. प्रामाणिक प्रयत्न आहेत, संघासाठी केलेले प्रयत्न आहेत. भाग्य साथ देईल जर उर्वरित सगळे चेंडू खेळून काढले तर, आणि तर ते शतक, पहिलं शतक या पर्वातलं पाहायला मिळेल आमच्या प्रेक्षकांना. मात्र हरेश भेरे काय करेल, नशिबाची साथ किती मिळेल. जरी शतक नाही झालं तरी ती खेळी कधीच विसरणार नाहीत साठगाव संघ. 22 चेंडू आणि 74 धावा. हॅपटॅकर, पुन्हा चेंडू जाईल मिड विकेटच्या बाहेर. 6 रन्स, 78 धावा. 23 चेंडू 78 धावा. यावेळी मात्र सर त्या चेंडूला पर त्या बॅटचं इतकं प्रेम जडलंय का तो जाऊन तिथेच आढळतोय, आणि सीमा रेषेचं प्रेम देखील तितकंच आहे. सीमा पार होतोय प्रत्येक चेंडू. मला वाटतंय सूरज फरडे यांनी आता दुसऱ्यांदा 300 रुपये जमा करायला हरकत नाही. सलग नक्कीच सर, शेवटचं षटक शिल्लक. इथे 6 चेंडू शिल्लक. इथे एक अट आहे, ऑनलाईन मॅच पाहू शकतो पण ऑनलाईन पेमेंट नाही करू शकत. नक्कीच हरेश भेरेला सर स्ट्राईक मिळणार नाही. ती स्ट्राईक द्यावी लागेल स्ट्राईक बॅट्समनला, 1 धाव सिंगल घेऊन, कारण 6 चेंडू शिल्लक. आणि हरेश भेरेला पहिल्या शतकासाठी धावांची गरज आहे 22. पण मला वाटतं प्रत्येक क्रिकेट प्रेमीला सामना कोण जिंकल यापेक्षा हरेशचं शतक होईल की नाही हे पाहायला खूप आवडेल. या मोमेंटला हे समीकरण चालू आहे. हरेशला स्ट्राईक मिळायला हवी. सगळ्या क्रिकेट प्रेमींची हीच एक इच्छा असेल की हरेशला या ठिकाणी स्ट्राईक मिळायला हवी आणि त्याचं शतकही व्हायला हवं. आणि यावेळी गोलंदाज येईल नयन. सर माझ्या बाजूला गोलंदाज बसलेला आहे. तो रिझन झाला होता त्या कान्वे संघाच्या पराभवाला. मात्र तो चेंडूही तसाच होता निर्णायक की बॅट फिरवलीच जाणार होती. मात्र 6 धावा. मात्र यावेळी त्या पराभव कुठेतरी जिव्हारी लागलेला होता आणि हरेश भेरे दाखवून देतो खेळतून. वैयक्तिक 78 धावांवर खेळतोय. 80 झाले. सॉरी, पुढचा चेंडू हो 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 स्टिअर केला मिड विकेट झोन मध्ये. स्ट्राईक दिली त्या फलंदाजाला. 23 चेंडू 80 धावांवर खेळतोय हरेश भेरे. आता मात्र किती चेंडू? 5 चेंडू शिल्लक, 20 धावांची गरज. की 3 षटकार बसले तर मात्र 5 चेंडू आणि 20 धावा. शतक होईल का, व्हायला हवं का, हे मात्र क्रीडाप्रेमींच्या डोक्यात चालू आहे. तमाम क्रिकेट प्रेमींची एकच इच्छा यावेळी असेल मात्र किंवा मोठा फटका. देवाला- याला म्हणतात सर स्ट्रॅटेजी. हे आहे स्ट्रॅटेजी. पण मी या क्षणाला मात्र त्याच्या फिटनेसला दाद देईल सर. नक्कीच. तब्बल स्वतःच्या 82 धावा आहेत, मात्र समोरच्याही काही धावा धावलेला आहे. आणि या उन्हात किंवा या वेळी तो फिटनेस नक्कीच वाखाणण्याजोगा आहे सर. 4 चेंडू 18 धावांची गरज शतकासाठी. आता मी काउंट नाही करत किती धावा होतील. हो 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 यावेळी मात्र डाऊन द लेग होता का, नाहीच. मात्र अंगाला स्पर्श करून चेंडू जातोय. एक निर्धाव चेंडू. 123. हो 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 या पर्वातला 125 चा टॉप स्कोर आहे. 123 वर पोहोचलाय कान्वे संघ. ब्रेक करेल का रेकॉर्ड? नक्कीच. यावेळी इनसाइड आउट पॉइंटच्या दिशेला 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा मिळतील या चेंडूवर. धाव संख्या होते 125. टॉप स्कोर लेवल होतोय या सीझनचा 5व्या पर्वाचा.
साठगाव संघानं त्याच धावा केल्या होत्या. 125चा रेकॉर्ड तर ब्रेक होतोच, परंतु सर्वांना उत्सुकता लागलेत की शेवटच्या 2 चेंडूंमध्ये अजून किती फटके मारणार हरीश भेरे आणि किती जामा कॅल्क्युलेट करणार. यावे जाईल चेंडू सीधा सीमा पार चली स्टँड की गली ह्यूज सिक्सर. नाही 18 पाहिजे होत्या ना, 18 पाहिजे होत्या म्हणजे 6 मारले, 16 पाहिजे, 6 मारले ना, अजून 10 पाहिजे. 27 चेंडू 90 धावांवर खेळतोय हरेश भेरे. शतक नाही झाला तरी चालेल, मात्र चेंडू द्यायचे. मात्र एक अविस्मरणीय खेळी म्हणावी लागेल ती हरीश भेरे यांची. स्वप्नवत खेळी आहे. शतकापेक्षा किती चेंडूंमध्ये किती धावा कुठल्या हे जास्त महत्वाचं. सर शतकापेक्षा सामना किती महत्वाचा दिसतोय, कारण हा सामना कान्वे संघ जिंकत असेल या खेळीनं तर शतकापेक्षा अतिशय महत्वाची खेळी आहे. आणि यदा कदाचित जर गोलंदाजाकडनं नो चेंडू जर पडलाच तर मग मात्र शतक करण्यापासून हरीश भेरेला कोणीच रोखू शकत नाही. आता मात्र गोलंदाज ती चूक करू शकत नाही सर, कारण आधीच खूप मार पडलेला आहे प्रत्येक गोलंदाजाला. एक वेळ तो षटकार देऊ शकतो पण तो नो चेंडू नाही देणार. कारण धावा पाहिल्या तर सर पाहता पाहता 131 धावा 131. यावेळी 137 होतील का. झेल 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 झाला का झेल आणि संपला इथे खेळ हरेशचा पण आणि कान्वे संघाचा पण. आणि याबरोबर धावसंख्या होते 131 धावा. 132 धावांचं टार्गेट असेल त्या साठगाव संघाला. घाई करायची आहे कान्वे संघ, काही क्षणातच लगेचच शतक साधवून घ्या. येस 90 धावांची खेळी करून परतोय हरीश भेरे. निश्चितच बॅट उंचावून सलामी देण्याइतपत त्याची कौतुकास्पद खेळी म्हणावे लागेल. कान्वे संघामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण, किमान संघाच्या जास्त धावा झाल्यात म्हणूनच नाही तर आपल्या एका खेळाडूने अतिशय कमी चेंडूंमध्ये मोठी खेळी 90 धावांची खेळी केली याचा त्यांना आनंद वाटतोय. 28 चेंडूमध्ये 90 धावांची खेळी. खूप खूप अभिनंदन हरीश तुझं. ज्या पद्धतीनं मला वाटतंय पहिल्या 2 षटकांमध्ये कान्वे संघाच्या 2 खंदे फलंदाज आणि ज्या पद्धतीनं हरीश भेरे याने खेळी केली, संघाची जबाबदारी सांभाळली, तोड नव्हती त्याला. आणि इतक्या कमी चेंडूंमध्ये इतकी मोठी खेळी 90 धावांची खेळी. खरं तर हरीशला या ठिकाणी हॅट्सअप करावं असं वाटतंय. 2 वेळा षटकारांची हॅट्रिक आणि मला वाटतं सूरज परडे यांनी आपलं बक्षीस या ठिकाणी जमा करायचं आहे. कदाचित आम्ही या ठिकाणी पुढच्या काही क्षणांमध्ये हरीश भेरे याला ते बक्षीस स्वीकारण्यासाठी अनाउन्समेंट करणार आहोत. गूगल पे या पे चलता नाही. कान्वे संघाचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटेल आणि तेवढंच कौतुक करावं असं वाटेल ते हरीश भेरेचं. प्रचंड मोठी खेळी म्हणावे लागेल या ठिकाणी. कुठल्याही पद्धतीचा चेंडू तो स्वतःसाठी धावला नाही तर संघासाठी सुद्धा धावत राहिला, त्याचबरोबर इतर खेळाडूंसाठी सुद्धा धावत राहिला. मनापासून कौतुक करावं असं वाटेल हरीश भेरेचं. 28 चेंडूंमध्ये 90 धावांची खेळी. विजय.
किंवा कोणताही कार्यक्रम असेल स्वप्नील भेरे यांची नक्कीच तिथे उपस्थिती असते. 131 धावा या स्पर्धेतला या पर्वाचा सर्वोत्तम स्कोर. हा पॅटर्न असा आहे स्वप्नील भेरे सर, रोज 4 संघ येतात. जो संघ सलग 2 सामने जिंकतो तो क्वालिफायर 1 बनतो. नंतर जो दुसरा 2 सामने जिंकतोय तो दुसरा क्वालिफायर. आणि कान्वे संघ 1 सामना जिंकून हा दुसरा सामना खेळतो आहे. म्हणून या दोन्ही संघ मात्र 1-1 सामना जिंकून पुढे आलेले आहेत. जो जिंकेल तो आजच्या दिवसाचा क्वालिफायर नंबर 2 ठरेल आणि तो प्रवेश करेल बेस्ट 16 मध्ये. साठगाव विपक्ष कान्वे. यावेळी साठगाव संघ मागचा सामना विसरून चालणार नाही. 89 धावा चेज केल्या होत्या या साठगाव संघानं. आता मात्र थोडं आव्हान कठीण आहे, अशक्य अजिबात नाही. 132 रन्स जस्ट इन 48 बॉल्स. 48 चेंडूंमध्ये 132 धावा. थोडं आव्हान जरी अवघड वाटत असेल तर अशक्य नाही, कारण मित्रांनो क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा आहे. आणि काय होईल, काय घडेल, काय बिघडेल, कारण पहिल्याच षटकामध्ये गडी बाद झाला होता. 7 धावांवर कान्व्या संघाचे 2 फलंदाज माघारी परतले. नंतर मात्र हरेश आणि गुरुनाथ या दोघांनी सामन्याची सूत्र हाती घेतली आणि पाहता पाहता या सामन्यात 70 पार करून दिली. आणि हरेश मात्र शेवटपर्यंत त्या क्रीजवर थांबला. पहिला चेंडू हो त्रिफळाचित झाला का. आणि हा चेंडू आदळतोय हातावर, जास्त लागला असेल का. मात्र नक्कीच पहिल्याच चेंडूवर गडी गमावतोय साठगाव संघ. नक्कीच सर ती गरज आहे, कारण टोटल मोठी दिसते, प्रत्येक चेंडूवर प्रहार करावा लागणार आहे. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घ्यावी लागेल. मात्र पहिल्या चेंडूवर जेव्हा गडी बाद होतो सर, तेव्हा समोरच्या संघाचा आत्मविश्वास खूप दुणावलेला असतो. आणि स्वप्नील यावेळी काही खास करू शकलं नाही सर. चेंडूच समजला नाही, इतका वेगाने आलेला चेंडू आणि थेट आदळला जाऊन यष्ट्यांवर. पहिला गडी बाद डीजे. नक्कीच लगबग सुरू आहे सर. ती लगबग कशी आहे, कसली आहे हे सावकारानंतर कळेल. आमचे डीजे सार्थक आम्हाला नक्कीच ऐकवतील. पुढचा चेंडू या षटकातला हो हो त्रिफळाचित. पुन्हा एक गडी बाद, बॅक टू बॅक विकेट्स. काय होतंय सर इथे. जेव्हा सगळ्या परिस्थिती तुमच्या फेवर मध्ये असतात ना, तेव्हा कोणीच काही करू नाही शकत. कारण इथे पाहिलं तर मागच्या सामन्यात जो स्टार्ट दिला होता साठगाव संघानं, आणि जर हॅट्रिक साधली गोलंदाजानं तर स्वप्नीलजी भेरे यांच्याकडे 501 रुपयाचं पारितोषिक. दीपक द सिम्बल ऑफ लाईट, अ सिम्बल ऑफ नॉलेज. इथे मात्र तो तेज दाखवतोय आपल्या, तो धार दाखवतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. कारण करावं लागेल, कारण संघाला कोणत्याही परिस्थितीत क्वालिफायर नंबर 2 बनवायचं असेल तर याच प्रकारची कामगिरी करावी लागेल. सर जी सुरुवात झाली होती ना कान्वे संघाची, ती सुरुवात इथे दिसते. मात्र इथे 0 धावांवर 2 गडी बाद आहेत. 7 वर 2 बाद होते कान्वे संघाचे. जी पोल चालू आहे, आज 5वा दिवस चालू आहे.
5वा दिवस, 5वं पर्व, 5वा सामना आणि क्वालिफायर 2 आम्हाला या पोलमधला मिळेल. यातला विजयी संघ हु विल बी देअर, सध्याची परिस्थिती काय सांगते ते आम्हाला उत्तर मिळेल 8 षटकांनंतर. दीपक जर हॅट्रिक साधली तर 500 रुपयाचं पारितोषिक स्वप्नीलजी भेरे यांच्याकडून. नक्कीच असं म्हणतात इंग्लिशमध्ये, इफ यू हॅव स्ट्रॉंग डिटर्मिनेशन टू अचीव युअर गोल्स देन नो फोर्स इन द युनिवर्स कॅन स्टॉप यू टू अचीव दॅट गोल्स. हे गोल आहे क्वालिफायर 2चं. अजय हो, अतिशय सुरेख लाईन अँड लेंथ, अतिशय जवळून ट्रॅव्हल झाला बॅटच्या. चेंडू हॅट्रिक साधली असती का यावेळी मात्र ते आश्रय वापरायला हवं होतं. यॉर्कर. नक्कीच देवेंद्रनं एक गोष्ट केली नव्हती, ती गोष्ट आता मात्र दीपक करतोय. ओ इस बार गेंद हवा में, खिलाड़ी मौजूद नीचे, एक और विकेट का पतन होता हुआ. क्या चल रहा है यहाँ, तू चल मैं आया, असंच काहीतरी होताना दिसतंय. आणि साठगाव संघ स्थिरावं लागेल, खेळपट्टीवर उभं राहावं लागेल कोणाला तरी, तरच धावा होतील. एक सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचता येईल तुम्हाला. मात्र दारुण झालेला पराभव कधी विसरता येत नाही मित्रांनो. म्हणूनच खेळपट्टीवर स्थिरावं लागेल. आता तो फलंदाज येतो, द मॅन फ्रॉम साठगाव, मनोज विषय, कर्णधार स्वतः. तीन गडी सर पाहता पाहता बाद झालेत यावेळी. हो, मोठा फटका, मोठा फटका. चौथा गडी बाद होता होता वाचला. कॅच ड्रॉप, जीवनदान सर पहिल्या चेंडूवर. लक फेवर्स द ब्रेव. मनोज विषय चेहऱ्यावर हास्य आहे. नक्कीच ते हास्य दिसतं, कारण एक सोपा झेल सुटला गेलेला आहे आणि त्या क्षेत्ररक्षकाकडे पाहिलं जात आहे मनोज विषय यांच्याकडून की काय केलंस तू. येस, पुढचा चेंडू यावेळी हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेला स्टिअर केला. एक धाव मिळेल. डिरेक्ट हिट झाला असता तर मात्र कहाणी काहीतरी वेगळीच दिसली असती. निश्चितच एका मोठ्या प्रेशरमध्ये खेळताना साठगाव संघाचे खेळाडू या ठिकाणी ज्या पद्धतीनं कानवे संघाच्या फलंदाजांनी फलंदाजी केली आणि आता गोलंदाजी करतायत, निश्चितच एक चांगली खेळी, एक जबाबदारीपूर्वक खेळ म्हणावा तो म्हणता येईल असं मला वाटतं या ठिकाणी. सर क्रिकेटच्या इतिहासामध्ये ही काय पहिली वेळ नाहीये. आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑस्ट्रेलियासारखा संघ, भारतासारखा, आफ्रिकेसारखा संघ देखील पहिल्या षटकात 2-2, 3-3 गडी गमवायचा. मात्र त्यानंतर संयम ठेवावा लागायचा, कारण यू शुड लर्न टू कोप विथ प्रेशर सिच्युएशन. जर तुम्हाला चांगला जर खेळाडू बनायचा असेल तर दडपणाच्या काळात चांगली खेळी करणारा तो खरा खेळाडू असतो. इथे धाव फलकावर मोठी धाव संख्या आहे, त्यानंतर तुम्ही येऊन धावा मारल्यात, कोणी तुमचं कौतुक करणार नाही. पण जिथे तुमची गरज आहे तिथे तुम्ही उभे राहिलात आणि जर संघाला सुस्थितीत घेऊन गेलात तर मात्र तुमचं कौतुक काही वर्ष सुरूच राहील. निश्चितच. यावेळी मोठा फटका, पुन्हा तोच क्षेत्ररक्षक, तोच फलंदाज आणि तोच गोलंदाज. परिणाम काय, गडी बाद. खेळ पाहता क्रिकेटची रंजकता काहीशी कमी होताना दिसते, परंतु सामन्यातली रंजकता मात्र वाढताना दिसते. क्रिकेट प्रेमींना ज्या पद्धतीने खेळ हवाय सर, नक्कीच देवा गेलेला आहे माघारी. देवा माघारी गेलेला आहे. मात्र यावेळी नवीन फलंदाज येतोय. यावेळी मोठा फटका. नो वन कॅन स्टॉप टू रीच इन टू द बाउंड्री. ह्या चेंडूला कोणी थांबवू नाही शकत, नाही रोखू शकत. सर ती ताकद आहे मनगटामध्ये. मनोज विषय एक चांगला मजबूत बांध्याचा खेळाडू आहे. चेंडूला पाहिलं तर त्या समोरच्या घरावर देखील लँड करू शकतोय, इतकी ताकद आहे त्याच्यामध्ये. पहिल्या चेंडूवर वाचला, मात्र त्यानंतर हा चेंडू मात्र अगदी परफेक्ट पद्धतीने खेळला गेला. गॅप मधून 4 धावा. फटका देखील तेवढ्याच जबाबदारीने मारलेला होता. पाहूया पुढील चेंडू आणि मारा करतोय मनोज विषय. हो हो, यावेळी स्टिअर केला चेंडूला मिड विकेट झोन मधून 4 धावांसाठी जाईल का? येस इट इज. मिस फील्ड. बॅक टू बॅक फोर्स.
सर क्रिकेटची अनिश्चितता आपल्याला कधी कधी इतकी सरप्राईज करते, कारण पहिल्या चेंडूवर झेल सुटलेला आहे बरोबर मनोज विषय यांचा. काय ट्विस्ट असेल ते त्यांनाच माहीत, ही नोज त्याला माहीत काय ट्विस्ट या मॅचच्या गर्भात ठेवलेला आहे. पाहूया पुढील चेंडूवर आपल्याला कळेलच सलग तिसरा चौकार बसतोय की नाही मनोज विषय यांच्या बॅटमधून. यावेळी मात्र कमबॅक गोलंदाजाचा. बऱ्याचदा सर आपल्याला इंटरनॅशनल लेवल आत्तापर्यंत आपण बऱ्याचशा मॅचेस पाहत असताना असे ट्विस्ट येताना दिसलेले आहेत. एक बाजूनं आम्हाला सामना आठवतोय आशियाई चषक भारत पाकिस्तान मॅच, विकेट्स पडतात भारताच्या, मात्र एक बाजूला हार्दिक पांड्या उभा आहे, दुसऱ्या शोरला रवींद्र जडेजा उभा आहे. सामना खूप सुरेख चाललेला आहे, दिसतो आव्हान कठीण, मात्र हार्दिक पांड्या ते आव्हान सोपं करून ठेवतोय आणि असं वाटलं की आता सामना भारताच्या बाजूने येईल आणि तिथे घात झाला. रवींद्र जडेजाने घाई केली, धावबाद झाला हार्दिक पांड्या आणि सामना पुन्हा फिरला. यासाठीच संयम ठेवावा लागेल, संयमानं खेळावं लागेल. ना अशा कितीतरी मॅचेस असतील इतिहासामध्ये सर की जिथे तुम्ही एक जीवनदान देतात आणि तो जीवनदान तुमच्या पूर्ण मॅचवर परिणाम करतोय. असं होईल का इथे, येतील का 7-8 षटकार मनोजच्या इनिंग्समधून आणि या सामन्यात रंजकता. सध्या तरी सामना वन साइडेड चालताना दिसतोय 2 षटकांमध्ये. निश्चितच मनोज विषय स्वतः कप्तान आहेत, जबाबदारीने तर खेळावंच लागेल, परंतु असं खेळत असताना नुसतं क्रीजवर टिकून फायदा नाहीये, तर खेळताना मोठ्या फटक्यांची सुद्धा अपेक्षा आहे या ठिकाणी. पाहूया पुन्हा एकदा फेस करतोय मनोज विषय. एक चांगला फटका पाहायला मिळाला बॅटमधून. 1 धाव पूर्ण होते आणि 1च धाव. धावसंख्या हलत ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, पण असं करून चालणार नाही. किमान प्रत्येक ओव्हरमध्ये 4 फटक्यांची अपेक्षा आहे आणि या ठिकाणी धावसंख्या होते 11. सर बऱ्याचदा काय होतं, समोर जर एखादा मोठा फलंदाज खेळत असेल ना, त्याच्यापेक्षा जरी वादळी खेळ समोर चालू असेल तरी ते आपल्याला दिसत नसते. धन्यवाद स्वप्नील सर, आपण आलात, आपला वेळ दिलात. असेच अपेक्षा आहे आपण उर्वरित 5 दिवसांमध्ये देखील आम्हाला व्हिजिट कराल. निशांत या ठिकाणी चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय आणि पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते 13. नक्कीच काहीसा संत होतो खेळ इथे. हरेश भेरेनं या गेम मध्ये जी मॅजिक केली सर, त्यामुळे हा खेळ कुठेतरी वेगळ्या दिशेला दिसतोय किंवा शांत पण आलेला आहे. त्या मॅजिकचे परिणाम मात्र ह्या सामन्याच्या शेवटपर्यंत दिसून येतील असं मला वाटतंय. आज हरेश भेरे झोपणार नाही सर, हे झोपू पण देणार नाही फ्रेंड्सला, कारण एक स्वप्नवत खेळ साकारलेली आहे 28 चेंडूंमध्ये 90 धावांची. हो पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय डेप फाईन थर्ड मॅनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र 1च धाव मिळेल. प्रति चेंडू मागे हरीश भैरेने 3.3 एवढे धावा मारलेले आहेत. नक्कीच 300चं स्ट्राईक रेट आम्ही जे म्हणतोय त्या स्ट्राईक रेटनं सर अपेक्षा आहे याही पेक्षा एखादी वादळी खेळ येऊ, उर्वरित 5 दिवसांमध्ये आमच्या प्रेक्षकांचं मनोरंजन हो आणि आमची CPL एका वेगळ्याच हाईटला पोहोचली जावी. ती ऑलरेडी पोहोचलेलीच आहे. पाहूया पुढील चेंडू आणि मारा करतात मनोज विषय. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स 4 निश्चितच. सर मनोज विषय यांच्या बॅटचा लिफ्ट पाहिला तर आणखी थोडा जर बॅक लिफ्ट असेल तर हा चेंडू षटकार जाऊ शकतो, मात्र भर दिला जातोय ग्राउंड शॉटवर. 4 धावा, मला वाटतं त्यांच्या बॅटमधला 3रा चौकार असावा. पाहूया मनोज विषय. सामना जिंकण्यासाठी तर प्रत्येक जण खेळणारच आहेत, परंतु सामना कुठपर्यंत येऊन ठेवणार आहेत ते सुद्धा पाहणं खूप महत्वाचं आहे. हो इनसाइड आउट 1 बाउन्स
4 रन्स. आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे पाठवलं मेसेज. येस, हिअर आय एम गोइंग टू अटॅक ऑन द बॉलर्स. यू रेडी टू सेव्ह युअर सेल्फ. निश्चितच सामना कोण जिंकेल कोण हरेल हे महत्वाचं नाहीये, परंतु ज्या पद्धतीने आता चेंडू मनोज किती विषय झाले? खेळतायत, 5 चेंडू, 1 चेंडू शिल्लक आहे. मनोज विषय ज्या पद्धतीने खेळतायत कुठेतरी सामन्याला कलाटणी देतील असा सार्थ विश्वास या ठिकाणी क्रिकेट नक्की सर. प्रेमी. चौकार पाहता पाहता बॅटमधून यावेळी हरेश बेरेच्या खेळीची पुनरावृत्ती जर झाली तर मात्र इतिहास घडू शकतो या मैदानावर. हो हो, यावेळी चेंडू हवेत. शतरक्षक चेंडू खाली येतोय का? नाही येणार. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एकच धाव मिळेल. 1 धाव. यावेळी धावसंख्या पुढे सरकते 23 धावा. मला वाटतंय कानवे संघाकडून खेळताना सुद्धा पहिल्या 2 षटकांमध्ये काहीतरी अशीच सिच्युएशन होती कानवे संघाची सुद्धा. आणि थोड्याफार फरकाने सुरुवातीची सिच्युएशन काही जास्त फरकाची नाही असं मला वाटतंय. मला वाटतं 1 गडी सर एक्स्ट्रा बाद झाला असावं फक्त. हां, बाकी 2 गडी बाद तसे कानवे संघाचे होतेच. आणि ज्या क्षणी हरेश आला, पहिला चेंडू कनेक्ट जसा झाला, कॉन्फिडन्स वाढला, त्यानंतर मात्र मागे वळून पाहिलंच नाही. आणि मनोज विसे यांच्या बाबतीत पण काही वेगळी गोष्ट झाली नाहीये. पहिला चेंडू छान कनेक्ट झाला होता, झेल होऊ नाही शकला, मात्र त्यानंतर प्रत्येक चेंडूवर प्रहार. मनोज विषय सुद्धा असं काहीतरी जादुई खेळी या ठिकाणी करू शकतात असं वाटतं या ठिकाणी. पाहूया पुढील काही चेंडूंमध्ये आपल्याला ते चित्र या ठिकाणी आपल्या समोरच असेल. गणेश टू मनोज. पुढचा चेंडू यावेळी मात्र स्लोअर 1 फसवलं गेलं. आणि या चेंडूसाठी नक्कीच मनोज विषय तयारच नसतील मला वाटतं. कारण वाटलं तर फुलटॉस येईल चेंडू, त्या दिशेनंच त्या प्रयत्न केले गेले. गणेश एक अनुभवी खेळाडू आहे, अनुभवी गोलंदाज आहे. मनोजला चकवण्यासाठी त्यांनी असा प्रयत्न केला असावा. अपील केले जाते. आणि यावेळी मनोज विषय यांची खेळ संपुष्टात येते. एक छोटीशी मनोरंजक खेळी यावेळी मात्र संपते. सर कसं असतं ना, एखादा पराभव जर जिव्हारी लागला ना की नंतर त्या परिस्थितीत यायला थोडा वेळ जातो. यावेळी मात्र पुढचा चेंडू इन द एअर ॲट अनदर विकेट. आता मात्र ती साखळी सर सुरू होईल का? पत्त्यांसारखा हा डाव कोसळेल का? कारण मनोज विषयनं काही काळ प्रतिकार केला होता, ही गोष्ट मान्य करावी लागेल. कारण तो जर पहिल्या त्या चेंडूवर धाव जर झेलबाद झाला असता कदाचित सिच्युएशन वेगळी असते. मात्र पुन्हा एकदा जसं पत्त्यांचा बंगला कोसलावा तसा ही इनिंग कोसळते का काय? कारण बॅक टू बॅक 2 विकेट्स. डीजे पुन्हा एकदा हॅट्रिक चान्स मिळते या ठिकाणी गणेशला, पण बक्षीस मिळणार नाही. काही उर्वरित खेळ या ठिकाणी पाहायला मिळते क्रिकेट प्रेमींना. नक्कीच पुढचा चेंडू. हो हो, यावेळी मात्र हॅट्रिक साधतोय. मात्र आमच्या CPL ची एक हॅट्रिक अगोदर झालेली आहे पहिल्याच दिवशी मला वाटतं, आणि ही दुसरी हॅट्रिक असू शकेल. 7 गडी बाद होत आहेत, 3 गडी शिल्लक. तेवीस धावा. पुढचा चेंडू. यावेळी मात्र चेंडू येईल लॉंग ऑफ रिजन मध्ये.
पुढचा चेंडू यावेळी हलक्या हाताने खेळलेला आहे ऑन ऑफ साईडच्या दिशेला. 20 रन सर एकटा मनोजचे आहेत. मग तो झेल झाला असता तर 3 धावांवर 7 गडी बाद दिसले असते. क्रिकेट है मित्रों, काही हो सकता. नहीं, जिस तरह से खेल चल रहा है तो मुझे लगता है सीपीएल जैसे बड़े टूर्नामेंट में मुझे बैटिंग करने का चांस मिल रहा है. यही आनंद सभी साटगांव के बैट्समैन ले रहे हैं, ऐसा लग रहा है यहाँ पे. ऐसा ही कुछ दिख रहा है. यावेळी मात्र सर कारण बरीच आहेत, कारण एक खूप मोठी धावसंख्या समोर दिसते. कारण बोलणं वेगळं आणि ते करणं वेगळं आहे. कारण त्या मैदानावर गेल्यानंतर त्या फलंदाजाला